नमस्कार। विषय असा आहे तो की आता सध्या समजा महाराष्ट्राचे राऊंड जे तर आपण राऊंड करत असताना आउट ऑफ स्टेट ऍडमिशनचा प्लॅन जो आहे तर तो नेमका कोणत्या राऊंडच्या नंतर करावा। म्हणजे जर समजा महाराष्ट्र स्टेटचा कट ऑफ जर का समजा आमच्या स्कोअर पर्यंत येत असेल आणि आमची अगोदरच जर आम्ही ऍडमिशन कुठे आउट ऑफ स्टेट करून घेतली, जसं कर्नाटक असेल सध्या रजिस्ट्रेशन सुरू आहे, त्यानंतर एमपी यूपी जर समजा आपण या साईडला ऍडमिशन केली तर नंतर मग महाराष्ट्राचे राऊंड सुरू झाल्यावर आपल्याला जर असं वाटलं की आता महाराष्ट्राचा कट ऑफ आपल्या मार्क्स पर्यंत येतोय, मग अशा वेळेस आपण नेमकं काय करायला पाहिजे, तर या व्हिडिओमध्ये आपण हे सविस्तर चर्चेला घेतोय। तुम्ही जर नवीन असाल नक्की एकदा जिजाऊ अकॅडमीला सबस्क्राइब करायला विसरू नका। सविस्तर सांगतोय म्हणजे कुठं तुमचं कन्फ्युजन राहणार नाही आणि फ्युचरमध्ये तुम्ही या गोष्टीमध्ये ट्रॅप होणार नाही। कारण दरवर्षी असे उदाहरणं बघायला मिळतात की अगोदर ऍडमिशन जी आहे तर ती आउट ऑफ स्टेट घेतली जाते। जसं समजा एमपी आहे तर एमपीला जो ऑल इंडिया कोटा आहे, ऑल इंडिया कोटामध्ये सुरुवातीलाच फर्स्ट राऊंडलाच विद्यार्थी काय करतात की कॉलेजमध्ये जातात आणि एमपीला बऱ्याच कॉलेजमध्ये ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि काही अमाऊंट जमा करून ठेवतात आणि त्यानंतर एमपी कॉलेजवाले त्यांच्या चॉईस फिलिंग वगैरे करून त्यांना अलॉटमेंट होते आणि कॉलेज जॉईन करून सगळं व्यवस्थित मार्गी लावून टाकतात। पण नंतर मग महाराष्ट्राचा ऑल इंडिया कोटा जो आहे सीईटी सेलचा की जो बीएमएस बीएचएमएस साठी असतो, तर मागच्या वर्षी त्या ऑल इंडिया कोटाचा कट ऑफ जो आहे तर तो बऱ्यापैकी खाली आला होता। 307 मार्कापर्यंत बीएमएस ला ऍडमिशन मागच्या वर्षी ऑल इंडिया कोटामधून मिळाली होती। सीईटी सेलचा ऑल इंडिया कोटा AA CCC चा नाही। ओके, आता सीईटी सेलचा हा जो ऑल इंडिया कोटा आहे मागच्या वर्षी पहिल्याच राऊंड मध्ये जवळपास 310 वाल्याला सुद्धा सीट मिळाली जर त्यांना सगळे कॉलेज चॉईस फिलिंग मध्ये टाकले असतील तर। मग आता मागच्या वर्षीच्या काही विद्यार्थ्यांचा विषय असा झाला, काही विद्यार्थ्यांना 333 मार्क 350 मार्क, तर त्यांनी एमपीच्या कुठल्या तरी कॉलेजमध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट देऊन टाकले आणि नंतर मग असं जाणवलं की महाराष्ट्राचा कट ऑफ तर याच्यापेक्षा खाली आला। जेव्हा ते एमपीला डॉक्युमेंट्स परत मागण्यासाठी गेले तर त्यांना डॉक्युमेंट्स मिळाले नाही, कारण त्यांनी तिकडचं जे ऍडमिशन आहे तर ते त्या ठिकाणी सगळे पैसे वगैरे देऊन सगळं फायनल केलेलं होतं, तर त्यामुळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि पैसे कॉलेजवाले लवकर परत करत नाहीत। मग यामध्ये सगळं आपण ट्रॅप होतो, एमबीबीएस असेल बीडीएस असेल बीएमएस असेल, तर अशा गोष्टीपासून आपली वाचण्याची नेमकी कोणत्या पद्धतीनं तयारी असायला पाहिजे, कसा आपण प्लॅन तयार करायला पाहिजे। सुरुवातीला एक लक्षात घ्या की तुम्हाला काय करायचंय की महाराष्ट्राचा मागच्या वर्षीचा जो कट ऑफ आहे तर तो बघायचा। एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस आपल्या कॅटेगरीनुसार किती ऑल इंडिया रँक पर्यंत सीट मिळालेली आहे तर ते बघायचं। स्कोअर चेक करायचं नाही, कारण यावर्षी स्कोअर मध्ये खूप फरक पडलेला आहे। तुम्हाला चेक करायचा ऑल इंडिया रँक, की जर समजा तुम्हाला एमबीबीएस महाराष्ट्रामध्ये करायचं गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये, तुमच्याकडं पीडीएफ आहे कट ऑफचा सर्व गव्हर्नमेंट एमबीबीएसचा मागच्या वर्षीचा आपल्या कॅटेगरीचा लास्ट ऍडमिटेड ऑल इंडिया रँक किती आहे प्रत्येक कॉलेजचा, तर तो चेक करा। त्यामध्ये सर्वात शेवटी जी ऍडमिशन झालेली आहे गव्हर्नमेंटमध्ये प्रायव्हेटमध्ये एमबीबीएसला किंवा बीडीएस मध्ये बीएमएस मध्ये, तर ती चेक करा। आता हे मागच्या वर्षीचे कट ऑफ चेक करत असताना तुमच्या सहज असं लक्षात येईल की आपला ऑल इंडिया रँक जो आहे तर तो त्या आसपास आहे। जर तुमचा ऑल इंडिया रँक त्या ऑल इंडिया रँकच्या आसपास असेल मागच्या वर्षीच्या, तर नक्कीच तुम्ही महाराष्ट्राचे राऊंड करायला पाहिजे आणि त्यानंतर मग अदर स्टेटच्या काउन्सिलिंगमध्ये साधारण दुसऱ्या राऊंड पासून भाग घ्यायला पाहिजे। पण आता जर समजा तुमचा स्कोअर 162 आहे 174 आहे किंवा 300 पर्यंत आहे 350 आहे आणि तुम्हाला बीएमएसच करायचं किंवा मग एमबीबीएसच करायचं, तर महाराष्ट्रामध्ये या स्कोअरला ऍडमिशन मिळणं शक्य नसतं। यावर्षी तरी शक्य होणार नाही असं वाटतंय, कारण ऑल इंडिया रँक चेक करा तर तो खूप वाढलेला आहे। मग अशा विद्यार्थ्यांनी नेमकं काय करावं, तर आता बघा तुमची जर तयारी असेल की नाही यावर्षी आम्हाला वर्ष वाया जाऊ द्यायचंच नाही, तर तुम्ही आतापासून आउट ऑफ स्टेटचाच विचार करायला पाहिजे। यावर्षी महाराष्ट्रामध्ये खूप कॉम्पिटिशन आहे, तर त्यामुळं एमबीबीएस बीडीएस बीएमएस सर्वांसाठी कॉम्पिटिशन असणार आहे, बीएचएमएस साठी सुद्धा। तर त्यामुळं मागच्या वर्षी जसे महाराष्ट्राचा ऑल इंडिया कोटा स्टेट कोटा खाली आला 310 315 वाल्याला पण सीट मिळाली, तसं यावर्षी होणं शक्य वाटून नाही राहिलं। त्यामुळे तुमचा जर विचार फायनल असेल की बीएमएसच करायचं का एमबीबीएसच करायचं आणि आता आपल्या मार्क्स पर्यंत येईल असं यावर्षी वाटून नाही राहिलं, तर लगेच निर्णय घेऊन टाकायचा आणि आउट ऑफ स्टेट पहिल्याच राऊंडमध्ये भाग घ्यायचा आणि जे कॉलेज मिळतं पहिल्या राऊंडमध्ये तर ते चांगलं मिळू शकतं। याचं रिझन असं की ज्यावेळेस आउट ऑफ स्टेटचे राऊंड पुढे जातात तर त्यावेळेस
फर्स्ट राऊंडमध्ये सीट संपतात, सेकंड राऊंडमध्ये सीट संपतात आणि नंतर मग महाराष्ट्रामध्ये जे मुलं थांबलेले असतात की जे थोडे चांगल्या स्कोअरवाले असतात, तर त्यांना असं वाटू लागतं की आता महाराष्ट्रामध्ये काही खरं नाही. मग ते सुद्धा तिसऱ्या राऊंडला आउट ऑफ स्टेटचे रजिस्ट्रेशन करायला सुरुवात करतात. मग अशा वेळेस आउट ऑफ स्टेटमध्ये तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ वाढतो, म्हणजे दुसऱ्या राऊंड पासूनच वाढत चालतो. तर त्यामुळं तुम्हाला जर आउट ऑफ स्टेट जर ऍडमिशन करायची असेल तर तुम्हाला लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागेल. जे पण ओपन स्टेट आहेत तर ओपन स्टेटमध्ये तुम्ही काउन्सिलिंग करू शकता. आता यामध्ये समजा कर्नाटकचे रजिस्ट्रेशन आज जे दिनांक आहे तर आजच्या डेटला ती शेवटची डेट आहे, होऊ शकते एखाद्या वेळेस शेड्यूल एक्सटेंड होईल. तर त्यामुळं कर्नाटकचं काउन्सिलिंग हाताशी ठेवा. त्यानंतर MP जर सुरू झालं तर ते हाताशी राहू द्या. तुम्हाला MBBS करायचंय, BDS करायचंय, BMS करायचंय तर त्या राऊंडमध्ये भाग घेण्यासाठी एक लक्षात घ्या की तुमचा जो स्कोअर आहे तर तो स्कोअर चेक करू नका. मागच्या वर्षीचा जो लास्ट ऍडमिटेड आहे ऑल इंडिया रँकवाला, तर तो ऑल इंडिया रँक चेक करा आणि त्याच्या आसपास जर येत असाल तुम्ही तर मग महाराष्ट्राचं काउन्सिलिंग मध्ये तुम्ही भाग घ्या आणि नंतर मग आउट ऑफ स्टेटला जा. पण जर समजा तुम्ही खूप दूर आहे मागच्या वर्षीच्या ऑल इंडिया रँकपेक्षा, तर मग महाराष्ट्रामध्ये जास्त वेट करण्यात फायदा नाही. महाराष्ट्राची फक्त काउन्सिलिंग करत राहा, पण आउट ऑफ स्टेट कुठेतरी तुमचं ऍडमिशन आतापासून मार्गी लावा. जसं आता आमच्याकडनं तामिळनाडूमध्ये मागच्या आठवड्यामध्ये साधारण एक सुरुवातीला 4 मुलं गेले आणि आता 11, 12, 13, 14 या दरम्यान जवळपास 11 मुलं जात आहेत तामिळनाडूला. आता हे प्लॅन जे आहे पुढचं तर ते 18, 19, 20चं आहे परत. जर समजा तुम्हाला त्यांच्यासोबत जायचं असेल तामिळनाडूला BMSला, MBBSला नाही BMSला, तर नक्कीच त्या ठिकाणी साधारण एक तुमचा PCB जर का 150च्या वर असेल आणि तुमचा नीट स्कोअर 162च्या वर असेल तर 1,25,000 पर इयरवर तिकडे सुद्धा ऍडमिशन होते. पण यासाठी तुम्ही लगेच निर्णय घेणं गरजेचं आहे, कारण तिकडं खूप फास्ट जे रजिस्ट्रेशन आहेत मुलांचे, म्हणजे थोडक्यात सीट बुकिंग म्हणू शकतो आपण त्याला, कारण तिकडं मॅनेजमेंट कोटा आहे, त्यांचा ऑल इंडिया कोटा आहे, तर त्या सीट बुक खूप फास्ट होऊन राहिल्या. कारण एकाच कॉलेजच्या ज्या 24 सीट्स होत्या तर त्या 24 पैकी जवळपास आपल्या अकॅडमीकडून आतापर्यंत त्या ठिकाणी जवळपास 16 जण जात आहेत. तर त्यामुळे जर समजा तुम्हाला जायचं असेल त्या मुलांसोबत, आता 11 तारखेला एक मुलांची टीम तिकडे जाणार आहे, तर 11, 12, 13, 14 असा ते प्लॅन आहे. त्यामध्ये जर जायचं असेल तर त्यामध्ये जा, किंवा मग 18, 19, 20 या 3 दिवसांचं नियोजन करा, कारण ट्रेनचं बुकिंग सुद्धा मिळणं गरजेचं आहे. काही मुलांनी तर एवढा फास्ट डिसिजन घेतला की त्यांनी फ्लाईट बुक केली, थोडक्यात फ्लाईटचं तिकीट बुक केलं, फ्लाईटचं तिकीट बुक केलं आणि त्यांनी लगेच फास्ट डिसिजन घेऊन की सर आम्हाला करायचं, 184 आहे, 185 स्कोअर आहे, 206 आहे, म्हणजे स्वीकारली परिस्थिती जी येते आणि लगेच निर्णय घेऊन टाकला की BMS करायचं. आता तामिळनाडूमध्ये आता समजा आपण MBBSचा जर विचार केला तर तेलंगणाचं MBBS आहे, त्यानंतर तुम्हाला UPचं MBBS करता येऊ शकतं. तर हे सर्व रजिस्ट्रेशन जे तर ते तुम्ही हाताशी ठेवायला पाहिजे. पण आउट ऑफ स्टेटचं जे काउन्सिलिंग आहे तर ते महाराष्ट्राच्या काउन्सिलिंग सारखं नसतं. म्हणजे थोडक्यात बऱ्याच लोकांचा असा एक गैरसमज असतो की सर ऑल इंडियाचा फॉर्म भरू म्हणजे मग सगळ्या स्टेटचे चॉईस फिलिंग करता येतात, तर असं होत नसतं. तुम्हाला जर समजा स्कोअर कमी असेल आणि तुम्हाला आउट ऑफ स्टेट ऍडमिशन करायची असेल कमी स्कोअरला, तर तुम्हाला ऑल इंडिया कोटा म्हणजे MCC, AA, करून चालत नाही. तुम्हाला त्या स्टेटसाठीच काउन्सिलिंग करावं लागतं. मग आता समजा तुम्हाला MPला जायचं आहे ऍडमिशनला तर MPचंच काउन्सिलिंग करावं लागेल. तुम्हाला कर्नाटकचं ऍडमिशन करायचं आहे, MBBSचं आहे का, BDSचं आहे का, BMSचं आहे, तर तेच करावं लागेल तुम्हाला. तर त्यामुळं तुमचा प्लॅन नेमका कसा असावा, तर तुम्ही स्कोअर बघा, त्या स्कोअरनुसार ऑल इंडिया रँक चेक करा तुमचा, मागच्या वर्षीचं कट ऑफचं PDF बघा, मागच्या वर्षीच्या कट ऑफच्या PDF मध्ये आपल्या कॅटेगरीच्या सीट ज्या आहेत तर त्या बघा, कॉलेजनुसार असतात त्या, आणि त्या ऑल इंडिया रँकच्या आसपास जरी आपण असेल तरी तुम्ही महाराष्ट्रामध्ये काउन्सिलिंगसाठी 1-2 राऊंड पर्यंत थांबा. पण त्या ऑल इंडिया रँकच्या जवळपास जरी आपण नसेल तर लगेच डिसिजन घेऊन टाका. कर्नाटकमध्ये सुद्धा सध्या रजिस्ट्रेशन सुरू आहे आज, तिकडे तामिळनाडूच्या आता सध्या आमच्याच ऍडमिशन तिकडे मुलं जात आहेत, त्यामुळे तुम्ही तो निर्णय घेऊ शकता. आणि जर समजा तुम्हाला तिकडं तामिळनाडू खूप दूर वाटतंय, कर्नाटक निर्णय घ्या, तुम्ही MP निर्णय घेऊ शकता. आणि असं काय नाही की काउन्सिलिंग तुम्ही जिजाऊ अकॅडमीचीच करायला पाहिजे, तुम्ही एकदा तुमचं स्वतःचं काउन्सिलिंग करा, किंवा एखादा दुसरा कोणी जर एक्सपर्ट असेल या क्षेत्रातला तर त्याचं सहकार्य तुम्ही घेऊ शकता. तर त्यामुळं तुम्ही जरी समजा आमच्या महाराष्ट्राच्या पेड रजिस्टर्ड ग्रुपमध्ये असाल किंवा आमच्या जिजाऊ अकॅडमीच्या ॲपला जॉईन असाल, तर असं काही गरजेचं नाही की तुम्ही तुमचं आउट ऑफ स्टेटचं काउन्सिलिंग आमच्याकडूनच करून घेतलं पाहिजे.
तुम्ही एक तर सेल्फ करू शकता किंवा तुम्ही एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडनं की जो तुमच्या एकदम तुमच्या ओळखीचा आहे, कारण हे सगळं आउट ऑफ स्टेट जे ऍडमिशन आहे तर हे सर्व जे तर हे विश्वासातले कामं असतात, यामध्ये काही फ्रॉड होऊ नये तर याची सगळी खात्री तुम्हाला दिली गेली पाहिजे. तर ती दरवर्षीच आम्ही करतो. तुम्हाला ऍडमिशन मिळेपर्यंत सगळी जी गॅरंटी आहे तर ती आमच्याकडे असते. तुमच्या पैशांची जी हमी आहे तर ती सुद्धा आम्हीच घेतो, कारण यामध्ये पैसाच खूप महत्वाचा आहे. तुम्ही सुद्धा ऐकताय की आउट ऑफ स्टेट जे तर ते MBBS ऍडमिशन असो का BMS ऍडमिशन असो, अगोदर जर डोनेशन दिलं आणि नंतर जर ऍडमिशन नाही झाली तर ते नेमकं काढायचं कुणी? तर हे जे पण आहे डोनेशन देण्याचे प्रकार किंवा काउन्सिलिंग फीजचे प्रकार, तर याची जी गॅरंटी आहे तर ती पूर्णपणे जिजाऊ अकॅडमी दरवर्षी घेत असते. आणि परत एक की तुमचं जे ऍडमिशन आहे तर ते तुमच्या मेरिट नुसारच तुम्हाला मिळणार आहे. आता UPला जर मॅनेजमेंट कोटा नाही तर जिजाऊ अकॅडमी मधून तुम्हाला असं कोणीच सांगणार नाही की आम्ही तुमचे ऍडमिशन करून देतो, कारण मेरिट नुसार तुम्हाला जे कॉलेज मिळणार आहे तर तेच तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावं लागणार आहे. कर्नाटकमध्ये आता ते अदर सीट कोटा असतो, त्यामध्ये जर समजा तुम्ही क्वालिफाय जरी असाल तरी एखाद्या वेळेस त्या ठिकाणी ऍडमिशन मिळू शकते. पण कॉलेजचं जे फीस स्ट्रक्चर आहे तर ते विचारात घेऊन आपण ते चॉईस टाकले पाहिजे. कर्नाटकची काउन्सिलिंगची प्रक्रिया आहे तर ती खूप लेंदी असते, त्यामध्ये ते चलान फाडावं लागतं वगैरे सगळ्या गोष्टी. तर ही सगळी प्रक्रिया जिजाऊ अकॅडमीच्या थ्रू राबविली जाते. बरेचसे कामं आम्ही ऑफिसलाच करतो, काही कामं आम्ही आउट ऑफ स्टेटच्या आमच्या काउन्सिलिंग सेंटरकडून करून घेत असतो. त्यामुळे तुम्ही जरी समजा महाराष्ट्राच्या आमच्या ग्रुपमध्ये ऍड असाल तरी असं काही गरजेचं नाही की तुम्ही महाराष्ट्राच्या सोबत तुम्ही आउट ऑफ स्टेट सुद्धा आमच्याकडूनच करून घेतलं पाहिजे. तुम्हाला महाराष्ट्राचं काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल अजूनही तुम्ही जॉईन करू शकता, एक तर ॲपमध्ये किंवा मग आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. पण एक लक्षात घ्या की तुम्ही जेव्हा पण आउट ऑफ स्टेटचा प्लॅन करणार आहे तर महत्त्वाचा असतो की आपली कुठं फसवणूक होऊ नये. तर त्यापासून नक्की तुम्ही सावध राहा, कारण ज्या पण व्यक्तीकडे तुम्ही ते काउन्सिलिंगचं काम देताय किंवा ऍडमिशनचं काम देताय तर त्यानं तुमची पूर्ण खात्री घेतलेली असली पाहिजे. आतापर्यंत त्याचं जे पण रेकॉर्ड आहे मागचं तर ते थोडं विचारात घ्या, नंतरच तो व्यवहार करा. ठीक आहे, आज आपण या ठिकाणी थांबूया. बाय.